दर्शनी खळबळजनक वाटेल असं एक विधान मी करतोय, पण ते संपूर्णतः सत्य आहे. अजितदादांचं विमान अपघातासकट अजितदादांचं अपहरण, हायजॅक जर कोणी केलं असेल तर ते रोहित पवारनी केलं आहे. अजितदादांना सुनेत्रा देवी, जय, पार्थ या त्यांच्या खऱ्या वारसांकडून हिसकावून घेण्यात जर कोणी यशस्वी झाला असेल तर तो आहे रोहित पवार. अजितदादा जणू त्याचेच होय तसं वाटावं असं वातावरण त्यांनी तयार केलंय आणि सुनेत्रा देवी यांना कोंडीत पकडलाय. शरद पवारांचं पहिलं विधान असं होतं की हा काही घातपात नाही, हा अपघात आहे. पण शरद पवार जे बोलतात बरोबर त्याच्या विरुद्ध स्वतः करतात किंवा कोणाला तरी करायला लावतात. असं वाटतं तुम्हाला की सुप्रिया सुळे आणि विशेषतः रोहित पवार जो आता त्यांचं मुखपत्र माउथपीस आहे, हिज मास्टर्स व्हॉइस आहे, तो जे काय करतोय ते शरद पवारांना विचारल्याशिवाय, सांगितल्याशिवाय किंवा त्यांनी सांगितल्याशिवाय करतोय असं वाटतं तुम्हाला? शक्यच नाही. जे जे रोहित पवार करतोय त्याचा बोलविता धनी शरद पवार हे आहेत आणि शरद पवारांनी सुनेत्रा देवीन त्यांच्या मुलांना रोहितच्या मार्फत पूर्णपणे ट्रॅप केलाय. दैव, दुर्विलास, नशीब, नियती आणि त्या नियतीला जर एखाद्या माणसाची बिघडलेली नियत जर साथ दिली आणि नियतीने त्या अपप्रवृत्ती आपण सिनेमामध्ये, नाटकामध्ये, सगळीकडे, कादंबऱ्यामध्ये, साहित्यामध्ये सगळीकडे बघतो की अंतिम विजय सत्याच्या होईल या भरोशावर संपूर्ण वेळ असत्य जिंकत असतं, हो की नाही? दरवेळेला असं वाटतं की सत्याचा विजय अखेरच का नाही जो सुरुवातीला होत का, म्हणून शेवटपर्यंत वाट बघायची. फार चिंध्या झाल्या, अब्रूच्या सगळ्याच्या हाल झाले, मग विजय. पण तसंच घडतंय. सत्याचा विजय अखेरचा होणार या बळावर सुनेत्रा देवी आहेत, पण आज त्यांचा पराजय होत आहे. हे वास्तव आहे, हे सत्य आहे. शरद पवारांचे आशीर्वाद, मॅनेज केलेला मीडिया आणि भारतीय जनता पक्षाचे मोदी आणि शहांचे दुश्मन, फडणवीसांचे देखील शत्रू, तथाकथित विरोधक ज्यांचं मस्तक हे अन्य कुठेतरी आहे आणि त्यांचे ते हस्तक आहेत. इंडिया असो नाही तर महाआघाडी असो, काँग्रेस असो, उबाठा असो, शरद पवार काँग्रेस असो, या सगळ्यांनी मिळून एक मोठं कारस्थान, षडयंत्र रचलं, एक कट रचला आणि तो कट उधळून लावण्याचे प्रयत्न फडणवीस करत होते. पण फडणवीस देखील अपयशी ठरले आणि सुनेत्रा देवी एकट्या पडत गेल्या, दबावाखाली येत गेल्या आणि त्यांनाही शेवटी प्रवाह पतित व्हावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 100% माहिती आहे की हा घातपात नाही, हा अपघात आहे. आणि अपघाताचं एक कारण निष्काळजीपणा असू शकतो आणि तो जर त्या बारामती विमानतळाच्या संदर्भातला निष्काळजीपणा असेल तर त्याला शरद पवार आणि अजित पवार हे देखील जबाबदार आहेत. पण तसं आता बोलणं योग्य नाही, शक्य नाही, आवश्यकही नाही. नाहीतर ज्या पद्धतीने त्या बारामती विमानतळाची दुर्दशा आलेली आहे याला जबाबदार कोण आहेत? याला जबाबदार अजितदादाच आहेत. त्यांनी नको दुरुस्त करायला. ज्या विमानतळावर ते दर आठवड्याला उतरत होते ती धावपट्टी एखाद्या फालतू बैलगाडी शर्यतीच्या लेवलची असावी. पण फडणवीस असं नाही त्यांना दोष देऊ शकत. त्यामुळे रोहित पवारचा जो आरोप आहे घातपाताचा तोच मूळ धरतोय लोकांमध्ये. सुनेत्रा देवी, जय आणि पार्थ यांना माहिती आहे की पायलटची चूक आहे, एरर ऑफ जजमेंट आहे, एरर ऑफ जजमेंट आहे. प्रकाशमानता कमी असल्यामुळे अंदाज चुकला, म्हणून निर्णय चुकला, म्हणून धावपत्तीवर न जाता ते विमान कोसळलं, ही वस्तुस्थिती आहे. बाकी मेंटेनन्स वगैरे या तर गोष्टी कुठल्याही विमान कंपनीबाबत तुम्ही काढल्या ते सगळ्या उणीवा तुम्हाला प्रत्येक अगदी बोईंग पासून कुठल्याही घ्या मिळतीलच. पण तरी देखील आता रोहित पवारनी ती मागणी एवढी उंचावर नेऊन ठेवली की सुनेत्रा देवी, जय आणि पार्थ हे वाहवत गेले त्यांच्या मागे आणि आता तेही मागणी करतायत की चौकशी झाली पाहिजे. त्यांना माहितीये चौकशीचा निष्कर्ष काय असणार आहे. सत्य आहे, सत्य आहे. रोहित पवार पहिली फेरी जिंकली आहेत असं तर मी म्हणालच होतो, पण मला आता असं दिसतंय की पहिलीच नव्हे तर दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी लाईनीने फेऱ्यांमागून फेऱ्या रोहित पवार जिंकतायत. आणि हरताय कोण? देवेंद्र फडणवीस, मोदी, शहा, भारतीय जनता पक्ष. ती कंपनी भेसार काय ती नाही.
हरतायत सुनेत्रा देवी, हरतोय जय, हरतोय पार्थ. याचं कारण त्यांना हा अपघात आहे हे माहिती असून घातपाताची शंका व्यक्त करण्याशिवाय गत्यंतर नाही. रोहित जे बोलतोय त्याच्याशी आपण सहमत आहोत असं सांगण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि आता तेही मोदी आणि शहांकडे चौकशीची मागणी करतायत. याचा अर्थ रोहितनी त्यांना पूर्णपणे पराभूत केलं, नेस्तनाभूत केलं, आपल्या मागे ओढत आणलं, फडफडत आणलं. कधी कधी सिनेमामध्ये, नाटकामध्ये खलनायक देखील टाळ्या घेऊन जातो. खलनायक देखील अशी वाक्य वापरतो, अशा युक्त्या वापरतो, असं चातुर्य वापरतो, अशी व्यूहरचना करतो की दाद द्यावी लागते. धुरंधर हा चित्रपट त्याचं उदाहरण आहे. मला असं वाटतं की रोहित पवारने ज्या प्रकारची व्यूहरचना केली, ज्या प्रकारचे चातुर्याने डाव टाकले, ज्या पद्धतीने त्या कंपनीला बदनाम करत असताना याच्या मागे कुणीतरी सूत्रधार हे लोकांच्या मनावर बिंबवलं, सामान्यांचं माणसांचं मन बिथरवलं, सामान्य अजितदादांच्या समर्थकांच्या मनामध्ये संशय निर्माण करण्यात तो यशस्वी झाला. सामान्य माणसं अजितदादांच्या बाबत का चौकशी होत नाही अशा संशयापर्यंत त्यांनी लाखोच्या संख्येने आणून ठेवली. रोहित पवारचं हे यश आज सुनेत्रा देवींना घातक ठरताय, घातक. रोहित पवार सुप्रिया सुळे मदतीला आहे, पण रोहित पवार आता तर दिल्लीला जातोय, इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांना भेटतोय आणि अजितदादांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करतोय. एकदा मोदी शहांना भेटल्यानंतर आणि संसदेत प्रश्न उठवा असं त्यांना सांगतोय. ठीक आहे, तू आमदार आहेस, अरे पण सुप्रिया खासदार आहे. आता तर शरद पवार देखील खासदार होणार आहेत आणि आताही होतेच. तुझ्या गावात खासदार असताना तू दुसऱ्या गावभरच्या लोकांना सांगत फिरतोयस की याच्या चौकशीची संसदेत प्रश्न हा द्यायला घ्या. त्याचं कारण आहे की त्याला अखिल भारतीय पातळीवर महाराष्ट्र शासनाला, फडणवीसांना, सुनेत्रा देवींना बदनाम करायचं आहे. आणि जणू या कटामध्ये कुठेतरी त्या एक साथीदार जरी नाही तरी निराधार आहेत, शरण गेले आहेत या शक्तींना, घातक ज्यांनी घातपात केला त्यांना, असं चित्र उभं करायचं आहे आणि ते झालंय. माझी माहिती अशी होती की जेवढ्या अहवाल येऊ घातलेत त्या सगळ्यांकडे जे पुरावे आहेत, प्रमाण आहेत, त्याच्यावरून दृश्यमानता, एरर ऑफ जजमेंट याच्यावरच भर दिला जाऊन अहवाल येणार आहे. पण आता ज्या पद्धतीने यांनी वातावरण निर्माण केलेलं आहे रोहित पवारने, त्यामुळे कदाचित हा अहवाल किंवा हे अहवालांची मालिका आहे, सीबीआय चौकशी आहे, या मालिकेमध्ये व्हीएसआर कंपनीला अशा तऱ्हेने दोष दिला जाईल की व्हीएसआर कंपनीचं लायसेन्स रद्द व्हावं आणि त्यांच्याच अधिकारी जे आहेत त्यांना ठपका ठेवून शिक्षेपर्यंत हा काटला जावा. रोहित पवारला ते साध्य झालं तरी पुरेसं आहे. याचं कारण सुनेत्रा देवी, जय आणि पार्थ यांना शिक्षा होण्यापेक्षा त्यालाही सोयीचं नाही, अधिकाऱ्यांना शिक्षा होणं सोयीचं आहे आणि ती होणार.